हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आपल्या चॅनल वरती खूप सारे मी पारंपरिक तोरणाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आतापर्यंत आणि ते सगळे व्हिडिओज तुम्ही खूप छान पसंत केलेत। म्हटलं की त्याच उत्साहात आपण आणखी एक तोरणाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आणि एका क्लायंट कडून मला ऑर्डर आली होती की छान खणाचं पारंपरिक तोरण माझ्यासाठी बनवून द्या। सोबत सुद्धा हे शेअर करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा उपयोग होईल, तुम्ही छान घर सजवू शकाल। तर काही वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आपलं आजचं जे तोरण असणार आहे ते खणाचं तोरण मी बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारे मेजरमेंट्स आहेत हे मी कॅनव्हास वरती दाखवलेले आहेत। तर त्या कॅनव्हासचे मी 7 पीस कट करून घेतलेत। सेम साइजचे अस्तर आणि मेन फॅब्रिकचे मी 7-7 पीस कट करून घेतलेत। आता जेव्हा आपल्याला स्टिचिंग करायचं असेल तेव्हा मी ज्या पद्धतीने ठेवलेले आहेत म्हणजेच पहिल्यांदा खणाचं कापड, त्यावरती अस्तर आणि त्यावरती कॅनव्हास या पद्धतीने ठेवूनच त्याला पिन लावून घ्यायच्यात आणि मग त्यावरती आपण शिलाई करून घेणार आहोत। थोडासा वेळ जाईल पण तुम्ही पिन लावून प्रॉपर तुम्ही शिलाई करून घेतली तर तुमचा जो आकार आहे तो एकदम क्लीन दिसतो, त्याचे फिनिशिंग खूप छान येतात, म्हणजेच तुमचं जे DIY असेल ते अगदी सुंदर दिसेल। तर याच पद्धतीने मी 7 ही पार्ट आहेत ते मी सेम पद्धतीने बनवून घेतलेले आहेत, त्याला इस्त्री करून घेतलेले आहेत। आता मी याला वरती पट्टी जोडण्यासाठी मी खणाचाच काठ घेतलेला आहे। तर जेवढी चौकट आहे म्हणजे माझ्या चौकटीची साईज आहे 38 इंच, तर त्यामध्ये मी +2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि त्याच मापाचे काठ आणि त्याच मापाचं अस्तर सुद्धा घेतलेलं आहे। आता या काठाचा मी मिडल पॉइंट काढून त्यावरती पहिला पार्ट मी लावून घेतला आहे आणि त्यापासूनच 1-1 इंच गॅप ठेवून मी दुसरे सगळे पार्ट्स मी लावून घेते। तर पहिल्यांदा आपण प्रॉपर पिनने लावून मग शिलाई करून घ्यायचे, यामुळे प्रत्येक पार्ट सेम अंतरावर आपला लागला जाईल आणि छान दिसताना दिसेल। तर यानंतर आपण जे अस्तर घेतलेलं आहे तर ते सुद्धा ठेवायचंय आणि त्यावरती सुद्धा शिलाई करून घ्यायची। तर अशा पद्धतीने खालचे जे पार्ट्स आहेत आपले खणाचे ते व्यवस्थित जोडून झालेले आहेत। आता वरचा जो ओपन भाग आहे त्याला मी डबल फोल्ड करून मी स्टिच करून घेणार आहे आणि साइडहून जो ओपन पार्ट आहे त्याला सुद्धा मी सेम डबल फोल्ड करून स्टिच करून घेणार आहे। अगदी स्टेप बाय स्टेप मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर यानुसार केलं तर तुमचं तोरण अगदी सुंदर दिसेल। तर मी सेम पद्धतीने हे 2 पार्ट सुद्धा मी बनवून घेतलेले आहेत, कारण मी यावरती शुभ लाभ लिहिणार आहे। जसं आपलं तोरण आहे त्या पद्धतीने दाराच्या साईडला लावण्यासाठी अशा पद्धतीचे शुभ लाभ खूपच सुंदर दिसतात। तर मी हे यावरती मी 3D आउटलाइनरने शुभ लाभ लिहून घेतलेला आहे। तुम्ही याऐवजी तुमच्याकडे जर 3D आउटलाइनर नसेल तर तुम्ही ॲक्रेलिक कलर वापरू शकता किंवा तुम्ही लोकरीचा धागा सेम पद्धतीने चिकटवून अगदी सुंदर दिसतो तो लुक सुद्धा। तर मी 3D आउटलाइनर 2 कलरचे वापरलेत आणि त्याचं कॉम्बिनेशन करून मला जी डिझाईन पाहिजे होती ती मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही सगळी डिझाईन म्हणजेच 3D आउटलाइनर सुकण्यासाठी थोडासा वेळ जावा लागतो, तर पूर्णपणे सुकल्यानंतरच तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता। तर मी हा 3D आउटलाइनर सुकल्यानंतर मी याला खाली कवड्या लटकवणार आहे। तर कवड्या तुम्हाला सगळ्यांना माहीतच असतील, ऑनलाईन तुम्हाला मिळू शकतात किंवा तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये नक्की मिळतील। मी या ऑनलाईन मागवल्या होत्या, तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। मला क्लायंट कडून स्पेशली सांगितलं होतं की त्यांना कवड्याच पाहिजेत, कारण कवड्या या पारंपरिक तोरणाला अगदी सुंदर दिसतात, याचा आवाज खूप सुंदर येतो। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता, खूप सुंदर दिसतात। तर अशा पद्धतीने मी कवड्या आणि थोडेसे मोती घालून मस्त असे हे लटकवून घेणार आहे। लटकवण्यासाठी मी सेम अंतरावरती आधी मी मार्क करून घेतलेत, म्हणजेच दिसताना खूप सुंदर दिसतात। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप मी सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे तोरण रेडी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर दिसत आहे।
तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।